शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण सध्या मैकोच्या मिरचीच्या माहितीच्या वाहनाची पाहणी करतोय. आपल्यासोबत स्वतः शेतकरी दादा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? प्रफुल्ल रघुनाथराव भोकरी, शिरखेड. ओके. तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. काय वाटलं तुम्हाला या वाहनाबद्दल? साहेब, हे वाहन खरोखरच शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे. याचं बाकीपेक्षा समजा सव्वा पटीनं, दीड पटीनं तर नाही म्हणणार मी, पण सव्वा पटीनं वजन याचं जास्त येते आणि रोगाला फार कमी बळी पडते. आता कसं आहे साहेब, तुमच्याच 9 ते सोबत जर कंपॅरिझन केलं तर त्यापेक्षाही सवयीचं वजन ही मिरची देते. स्वतः मीच नाही तर माझा मजूर पण हे सांगतो की दादा इथलं पोतं खूप भारी आहे. आणि बाकी मिरची मी समजा हिरवी मिरची जेवढी विकलेली आहे तेवढी आम्ही जे 15 किलो पन्नीत समजा बाकीच्या व्हेरायट्या ज्या भरल्या, आता माझ्याजवळ 3-4 प्रकारच्या व्हेरायट्या आहे. 15 किलो जेव्हा आपण पन्नी भरतो, सहसा कास्तकार पन्नीतच माल विकतो. आमचा राजोरा बाजार जर सोडला तर ती बाकी व्हेरायटीची 15 किलो पन्नी भरायच्या वेळेस थोडीशी म्हणजे गाठ मारायच्या वेळेस त्रास जातो, पण ही सुटसुटीत बसते. 15 किलोच्या वर मी तर म्हणतो ते 15 किलो बसते आणि हे 18 किलोच्या आसपास वजन देते. याच्यात अजून ही मार्केटमध्ये गेल्याबरोबर समजा खाली ठेवायचं काम पडत नाही असं समजा तुम्ही, म्हणजे मागणी जास्त आईला, म्हणजे मिरचीची क्वालिटी म्हणा तुम्ही, वजन, ग्रीननेसपणा हे सगळं व्यवस्थित आहे. सूटसाठी लालसाठी काही? लालसाठी तर सांगून का, म्हणजे पूर्ण वजन असल्याच्यानं आणि त्याच्यानं सूटसाठी व्यवस्थित होतं. किती माल निघाला आतापर्यंत यात समजा हिरवा माल मी विकला समजा 13,000 झाड आहे माझे 4.5 फुटावर अंतरावर, म्हणजे माझ्या हिशोबाने 1.5 ते 1.2 एकर शेती आहे. शेतात ही मिरची आहे. तर मिरची पडली असल्याच्यानं थोडंसं नुकसान झालं. तरी मला याच्यात हिरवी मी 100 क्विंटल विकली आणि जवळपास 80 क्विंटल आता पहिला थोडा लालचा निघालेला आहे. अजून माझ्या 60 क्विंटल अजून याच्यात लाल मिरची तयार आहे. हिरवी मिरची अजून वेगळी. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? इतर शेतकऱ्यांना हेच सांगाल का तुम्ही पूर्ण विचार करून लावायला काही हरकत नाही. बरोबर. तुमचा मोबाईल नंबर सांगायचा? 94 275 228. ओके, धन्यवाद.